प्रकरणाचा निकाल समोर आला आहे, 7 आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे, कसं पाहताय निकालाकडे? त्याच वेळेस ज्यावेळेस ही घटना घडली, आता काही लोक पोपटासारखे बोलवू लागलेले आहे, परंतु त्यावेळेस या सगळ्या ज्यांच्यावर आरोप केले होते त्यांना वकील देण्याचं काम शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. म्हणून याच्यावर आम्ही सत्यमेव जयते अशा प्रकारची प्रतिक्रिया तर दिली आहेच, परंतु हे तितकंच खरं आहे की बाकी कोण याच्यात होतं हे तपासलं तर पाहिजेच ना. घटना घडलेली आहे असं एवढंच म्हणता येईल. मुख्यमंत्र्यांनी वारंवार माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. थोडीशी बातमी अशी येते की माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याऐवजी त्यांचं खातेबदल केलं जाईल आणि दत्तमाव भरणे यांच्याकडे क्रीडा खातं माणिकराव कोकाटेंना दिलं जाईल आणि दत्तमाव भरणेंना क्रीडा खातं दिलं जाईल. क्रीडा खातं माणिकराव कोकाटेंना कधी दिलंच तर रमी एक अधिकृत साहसी खेळाचा दर्जा रमीला सरकारने द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही करू. हे पहा, विधिमंडळात पत्ते खेळायला मी बिलकुल ऑब्जेक्शन घेणार नाही. ज्याला खेळायचे त्यांनी खेळावं, रमी खेळावं, नाही तर आणखी काय खेळावं. विधिमंडळात हे लोकशाहीचं मंदिर आहे. इथे अशा प्रकारे राज्याच्या कृषी मंत्र्याने ज्याच्यावर खऱ्या अर्थानं आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांसाठीची न्याय भूमिका घेण्याची गरज आहे, अशा वेळेस हा मंत्री जर विधिमंडळात रमी खेळत असेल तर हा मंत्री बेजबाबदार आहे, असंवेदनशील आहे. आणि एवढं करूनच हा मंत्री थांबलेला नाही तर याचा इतिहास जे वक्तव्य आधीचे मग ढेकळं सळगावची पाटील की काय 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 तर त्याच्यामुळं या ठिकाणी माणिकराव कोकाटे मंत्री म्हणून राहण्याचा यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा असेल तर संजय शिरसाट यांचा देखील राजीनामा घ्यावा आणि त्याचमुळं दोघांचाही राजीनामा न घेण्याकडेच मुख्यमंत्र्यांचा कल आहे. हे पहा, संजय शिरसाट यांच्या घरात अशा बाजूला सुटकेसमध्ये नोटा भरलेल्या गेलं का तिच्याकडं कोणी चौकशीला की या नोटा कुठल्या होत्या, काय होत्या, किती होत्या, गेलं का आता पण राज्याचं कोणी पोलीस? उद्या माझ्याकडे अशी सुटकेस असती तर 5 मिनिटात पोलीस आली असती तर बरोबर आहे. त्याचप्रमाणे त्यांनी जे तिथे जे विट्स हॉटेलमधलं जे प्रकरण आहे ते सगळ्यांसमोर आहे. पार्किंगची जागा स्वतःच्या कंपनीने घेतली हे सगळं प्रकरण जवळ आहे. योगेश कदमांचं डान्स बार चालू आहे, तिथं 22 पकडल्या मुली, हे सगळ्या समोर आहे. आणि मग एवढं सगळं असताना या सगळ्यांवरच कारवाई करण्याची आवश्यकता आहे. नाही तर आज लिहिलेलं आहे, सामना लिहिलं माहिती, फडणवीस कोणतं देवेंद्र फडणवीस कलम 2025 ॲक्ट नवीन निघाला की याच्यावर नाराजी, तीव्र नाराजी, सक्त नाराजी, यानंतर खपून घेणार नाही. हे काय वक्तव्याचं काय दम आहे याच्यामध्ये? या मंत्रावर कारवाई राज्य सरकारने केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस स्वतःची प्रतिमा एक सुसंस्कृत भ्रष्टाचार अशी जपत असताना अशा पद्धतीने त्यांचे मंत्री हे करतात तर मला असं वाटतं ते गाणं आहे ना, मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरे लिए, तसंच आहे. हे बदनाम होत आहे ना यांच्यामुळं, असंच झालेलं आहे सगळं. सीएम कारवाई करू शकत नाही, सीएम कारवाई करत नाहीये, मग अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांचा दबाव त्यांच्यावर आहे का म्हणून ही कारवाई त्यांना थांबवावी लागते? हे पहा, अजित पवार आणि एकनाथ शिंदे, आम्ही देवेंद्र फडणवीसांविषयी बोलतो की त्यांच्याकडून अपेक्षा आम्हाला. अजित पवारांचे ट्रक भरपूर देवेंद्र फडणवीसच घेऊन जात होते ना. एकनाथ शिंदेना कशा पद्धतीने शिवसेनेतून फोडून त्यांनी आणलं, त्याच्यामुळे त्यांचे सगळे वेगळे धंदे होते म्हणूनच आणलं ना. त्यामुळे हे नैतिकतेच्या गोष्टी नाही करू शकत, एवढं मी 100% सांगतो. अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्रजी नैतिकतेच्या गोष्टी करतात म्हणून आम्ही त्यांच्यावर अपेक्षा व्यक्त केली. म्हणजे हे अतिशय क्लिअर स्पष्ट बोलतो आम्ही. अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून कुठे आपण नैतिकतेच्या अपेक्षा करायच्या? सर, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी हिंदू दहशतवाद खोटा ठरला, यावर काँग्रेसवर टीका केली पाहिजे होती, पण तेच अत्यंत लांब. हे पहा, मी शिवसेनेचा नेता आहे.
मी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. ज्यावेळेस मालेगाव बॉम्बस्फोट झाला होता, हिंदू दहशतवाद म्हणून शब्द वापरला होता, त्यावेळेस कोणी हिंमत केली नव्हती. आज देवेंद्रजींचा पक्षसुद्धा त्यावेळेस हिंमत केली नव्हती. शिवसेनेनं त्यावेळेस नाशिकच्या कोर्टात वकील शिवसेनेनं दिलेले होते आणि अशा पद्धतीनं मग त्या साध्वी होत्या, कर्नल होते, यांच्याविषयी शिवसेनेने ज्या भूमिका व्यक्त केल्या त्याच्याविषयी देवेंद्रजींना आम्हाला सांगण्याची गरज नाही. काँग्रेसला काय बोलायचं बोलत बसा, काय करायचं करत बसा. शिवसेनेने ही भूमिका घेतलेली होती, घेतलेली आहे आणि आजही आम्ही त्या भूमिकेवर ठाम आहे. सर, एकीकडे माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा विषय असेल किंवा इतरही मंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय असेल, त्यातच देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. या सर्व राजीनाम्याच्या संदर्भात त्या भेटीमध्ये चर्चा झाली असेल असं तुम्हाला वाटतं, किंवा तुम्ही देखील राज्यपालांची भेट घेतली गेल्या आठवड्यात? नाही, राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बोलावून घेऊ शकतात. आम्ही सातत्यानं राज्यपालांशी असो आणि आता राज्यपालांनी न्याय नाही दिला तर आम्ही येणार काळात राष्ट्रपतींकडे जाणार आहोत. हे तर अतिशय स्पष्ट आहे. आम्ही राष्ट्रपतींना कालच मेल करून आणि राष्ट्रपती भवनात संपर्क केलेला आहे. दूरध्वनीवर त्यांच्या काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे. जर राज्यपालांनी न्याय दिला नाही, आम्ही हे कलंकित मंत्री, असंवेदनशील मंत्री यांचे पूर्ण पुराव्यासही मान्य राज्यपालांना सादर केले आणि त्यांना आम्ही विनंती केली होती की मुख्यमंत्र्यांना तुम्ही या संदर्भात सांगा, कारवाई करायला सांगा. जर ती झाली नाही तर आम्ही राष्ट्रपतीकडे जाणार आहोत. नाही तर मग हे सगळेच एकाच पद्धतीनं वागतात असं म्हणून आम्हाला कोणत्या राज्यपालावर आरोप करायचा नाही, राष्ट्रपतीवर आरोप करायचे नाही, आम्हाला करायचे नाही. आम्हाला निश्चित मुख्यमंत्र्यावर आरोप करायचे आहे. धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळावरून हालचाली सुरू झाल्या. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस, अजितदादा पवार आणि तटकरेंसोबत मुंडेंची भेट झाली. पुन्हा मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंना घेणार आहेत. हे बा, धनंजय मुंडेवर स्पष्टपणे मस्साजोगच्या घटनेतील जो मर्डर आहे त्याचा आरोप धनंजय मुंडेंकडे जातो. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेचे सर्व आहे. आत्ताच तुमच्यासमोर महादेव मुंडेंच्या घरची सगळी मंडळी घेऊन आली. ह्या माऊलीनं काय सांगितलं ऐकलं ना तुम्ही? फोन कुठून येत होते? बंगल्याहून येत होते. बंगला कोणाचा आहे? धनंजय मुंडेंचा आहे. आजही त्यांना धमक्या दिल्या जातात, आजही त्यांना सांगितलं जातात. कोण देतं? धनंजय मुंडेचे लोक देतात. महादेव मुंडेंच्या ह्याच्यामध्ये यांचे सहकारी गुंतलेले आहेत. देशमुखांच्या हत्येमध्ये यांचे सगळे सहकारी गुंतलेले आहेत. यांच्या सपोर्टशिवाय असं होऊ शकतं का? आणि म्हणून धनंजय मुंडे अशा पद्धतीनं मंत्रिमंडळात हे सरकार घेऊच शकत नाही. घेणार असतील तर मला असं वाटतं नंतर काय काय होईल महाराष्ट्रात सांगता येत नाही, बीड जिल्ह्यातही काय काय होईल सांगता येत नाही. एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहे, भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेतात अशा प्रकारची माहिती आहे. मंत्रिपद वाचवण्यासाठी सगळी धडपड चालू आहे, काय नेमकं काय? हे पहा, एकनाथ शिंदे स्वतःला फार स्वाभिमानी आणि मी शिवसेनेचा असा आहे, शिवसेना अशी होती तशी होती सांगतात. पण हे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना ही शहा सेना झालेली आहे. हे शहा सेनेचे इथले नेते आहेत, प्रमुख त्यांचे दिल्लीत आहेत. आणि मग या दिल्लीतल्या शहा सेनेच्या प्रमुखांना ते भेटत असतील. महाराष्ट्रात आत्ताच्या वेळेला त्यांची जर स्थिती बघितली ओव्हरऑल तर त्यांचा जी काही त्यांचा टोळी त्यांची ही पूर्ण बदनाम झालेली आहे. कोणी कॅन्टीनमध्ये जाऊन ठोसा मारतो, कोणी सिगारेट पीठ नोटाचे सुटकेस दाखवतो, कोणी आता कोणाचा नातेवाईक ईडीमध्ये अटक होतो, कोणी जादूटोणा करतो, कोणी डान्स बार चालवतो. तर असे सगळे आरोप त्यांच्या लोकांवर आहे. मग असे लोक असल्यावर भारतीय जनता पार्टी सहन करणार असेल तर करा, याच्यात भारतीय जनता पार्टीच बदनाम होणार. एक प्रश्न असा देखील आहे की आज ज्या प्रकारे निकाल समोर आलेला आहे 2008 मालेगाव बॉम्बस्फोटाचा, मात्र यापूर्वी मुंबई लोकल बॉम्बस्फोट झाला होता, त्यांचे सुद्धा जे आरोपी होते त्यांची सुद्धा निर्दोष मुक्तता केली. गुलाबन अभावी यांच्या अशा आरोपी जे आहेत त्यांची निर्दोष मुक्तता होती. मग मूळ आरोपी कोण आहेत? मग त्यांच्या अजूनपर्यंत हे समोर का नाही? हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे. हे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे. मुंबईमधील रेल्वेतील बॉम्बस्फोट असतील नाही तर मालेगावचा बॉम्बस्फोट असतील, याच्यात पोलीस मी जर त्याचं जे काही थोडंसं पाहिलं तर जवळपास सारख्या कारणाहून निर्दोष सोडल्याचं
हे दिसतंय. जे मुंबईत बॉम्बस्फोट असेल किंवा आता हा मालेगाव बॉम्बस्फोट असेल, याच्यात जे आरोपी सोडले याचे जवळपास कारणं अतिशय साधर्म्य असलेले दिसत आहेत ओव्हरऑल. आपण याच्यात हे पोलीस तपास यंत्रणेचं हे अपयश आहे एवढंच म्हणता येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.